तुमचे आणि रामभाऊंचे त्या काळात म्हणजे संबंध आले होते, सोबत काम करता तुम्हाला आलेलं होतं, कसे अनुभव होते त्या फार काळातले? कर्मठ माणसं. म्हणजे काही वेळेला आपलं भाग्य लागतं की अशा मोठ्या माणसांबरोबर आपल्याला काम करायला मिळणं. आणि म्हाळगी हे स्वतः वकिली करत होते. रामभाऊ खासदार झाल्यावर सुद्धा त्यांची वकिली चालू होती. ते रात्री पुण्याला जायचे, सकाळी त्यांच्या सबऑर्डिनेटना सगळी सूचना द्यायचे आणि परत त्यांच्या दौऱ्यावर जायचे. तर ज्यावेळेला ते ठाण्याला असायचे तर ठाण्याला त्यांचं एक कार्यालय जे होतं तिथे मी आपला काय म्हणता येईल त्याला उत्कंठा म्हणून मी जाऊन बसायचो. त्यांचे PA असायचे आणि खूप जवळून मी बघितलं ते कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने डिक्टेशन देतात, कशा पद्धतीने विचार करतात आणि कसं लोकांशी कनेक्ट ते फार मोठं आम्हाला एक चांगलं बघायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. आणि मग पुढे अशी शृंखलाच होती की ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं काम कसं केलं जातं आदर्शवत. आणि त्याच्यामुळे रामभाऊ म्हाळगी बघा की देशामधले एक आदर्श लोकप्रतिनिधी झाले. त्यांच्या नावाने शेवटी संस्था एक स्थापन झाली आणि इतकी वर्ष ती संस्था कार्यरत आहे आणि अविरत काम चाललंय. अविरत काम चालू आहे त्याचं. आणि एक वास्तू उत्तम सारख्या ठिकाणी म्हणजे अन्य पक्षाचे किंवा अन्य सामाजिक संस्थांचे देखील त्या ठिकाणी अभ्यास वर्ग होतात त्या ठिकाणी. आता तर लिडरशिपचा देखील त्या ठिकाणी 9 महिन्याचा कोर्स सुरू केलेला आहे त्यांनी. आणि इतकी चांगली नेतृत्व त्या प्रबोधिनीला मिळालं. म्हणजे अगदी प्रमोदजींपासून ते सुरू होतं. वसंतराव पटवर्धन असतील, ते आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आता अध्यक्ष त्याचे आहेत. विनय सहस्त्रबुद्धे त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, जे नंतर खासदार पण होते. त्याच्यामुळे ती संस्था एक चांगलं वैचारिक व्यासपीठ तयार करण्याकरता राजकीय दृष्टीने ती एक चांगली हे झाली. त्याच्यामुळे आता जी लोक आपण म्हणताय की आता कसं वाटतंय ते, तर त्यांना हा बॅलन्स जो आहे तो ठेवण्याची कसरत तर आहेच नक्की. बरं, आता ठाण्यामधला बॅलन्स कसा ठेवताय याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. राजकीय बॅलन्स ठाण्यामध्ये कुठला बॅलन्स तो सांगा तुम्ही. महापालिकेतला का महापालिकेच्या बाहेरचा? बघा, मी अस्सल ठाणेकर आहे. माझं जन्मभूमी कर्मभूमी ही ठाणाच आहे. आणि त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की ठाण्याचं जे म्हणून चांगलं होईल ते करण्यासाठी मी प्रयत्नशील असलं पाहिजे, मग आमदार असताना आणि त्याच्या आधी देखील. आणि म्हणूनच निरनिराळ्या संस्थात्मक माध्यमातून देखील मी जे काम केलं त्याच्यामुळे प्रत्येक ठाणेकराचं हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो कसा वाढेल आणि त्याच्याकरता मी ॲज अ आमदार काय करू शकेन, मग मी सत्तेवर असो किंवा नसो, ठाण्याच्या बाबतीत किंवा ठाणेकराबाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज आपल्याला करता कामा नये. त्याच्याकरता आपण लढलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी आता ही 3ऱ्या टर्ममध्ये मी आमदार म्हणून काम करतोय. एक टर्म मी वरच्या सभागृहातही काम केलंय आणि ते सातत्याने मी त्याच्या मागे असतो. त्याच्यात